मी बऱ्याचदा असं म्हणतो की आपण शाळेत शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य मिळवण्यासाठी जातो. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपली व्यावसायिक कौशल्य वापरून पैसा कसा मिळवावा हे आपण नेहमी शिकतो. 1960मध्ये मी माध्यमिक शाळेत होतो. त्यावेळी एखादा विद्यार्थी अभ्यासात चमकला की लोक म्हणत, हा मुलगा डॉक्टर होणार. तुला डॉक्टर व्हायचं आहे का, असं त्याला कोणीही विचारत नसतं. डॉक्टर होणं म्हणजे खूप पैसा कमावणं असं गणित त्यांच्या डोक्यात असायचं. आज डॉलर्सही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विमा कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा ताबा घेत आहेत. आरोग्य योजनाही आपल्या ताब्यात ठेवत आहेत. यामध्ये सरकारच मध्यस्थी करत आहे. अधिकारांचा दुरुपयोग होतो आहे. अशी स्थिती जर माझ्या वैऱ्यावरही येऊ नये. आज मुलांना बास्केटबॉल स्टार व्हायचं आहे, गोल्फर, टायगर वूडसारख्या गोल्फर, सिनेस्टार, रॉकस्टार, सौंदर्य तारका किंवा वॉल स्ट्रीटवरील व्यापारी व्हायचं आहे. कारण तिथंच पैसा, कीर्ती आणि सन्मान आहे. म्हणूनच तर आज मुलांना शाळेत पाठवणं कठीण झाले. आज व्यावसायिक यश हे पूर्वीसारखं शैक्षणिक यशाशी बांधलेलं नाही. आज शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी अर्थसाक्षर नसतो. लक्षावधी लोक व्यवसायात पडतात, तो यशस्वीही करतात, तरी देखील त्यांचा आर्थिक झगडा सुरूच असतो. ते खूप कष्ट करतात, पण पुढे जाऊ शकत नाहीत. पैसे मिळवल्यानंतर ते सांभाळायचे कसे, ते खर्च कसे करायचे, मुळात हाती असलेल्या पैशांचं काय करायचं हे त्यांना कधीच शिकवलं जात नाही. पैसे मिळवल्यावर त्यांचं काय करायचं, तुमच्याकडून पैसा मिळवणाऱ्यांना दूर कसं ठेवायचं, तुम्ही किती काळ पैसा सांभाळून ठेवू शकता आणि मुख्य म्हणजे तुमचा पैसा तुमच्यासाठी कसा काम करतो हे शिकणं, यालाच आर्थिक ग्रहणशक्ती किंवा कल असं म्हणतात. बहुसंख्य लोकांना तर आपल्या आर्थिक अडचणींचं मूळ कारणही सापडत नाही, कारण त्यांना कॅश फ्लो कळत नाही. एखादी व्यक्ती उच्च शिक्षित, व्यावसायिक पातळीवर यशस्वी असूनही आर्थिकदृष्ट्या निरक्षर असू शकते. ही माणसं गरजेपेक्षा जास्त कष्ट करतात, कारण ते फक्त कष्ट करायला शिकलेले असतात. पैसा त्यांच्यासाठी कसा काम करेल याची त्यांना माहितीच नसते.